Thank you.
जगन्नाथ
चित्रलोक आनंद करणी जगन्नाथ चित्त खेले करणी जगन्नाथ चित्त खेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ करणी जगन्नाथ चित्त खेले करणी जगन्नाथ चित्त खेले माई जगन्नाथ बाप जगन्नाथ माई जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ
पांडुरंगाकुर प्रथम म्हणतो सरीचरण संताक्षर त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास होता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कीर्तन रूपी जसं घेतलेलं अभंग अखिलपट ब्रह्मांड चरणातून निराकार परमात्म्याचं सोज सर्व साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांत ब्रह्मनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमात्म्याची पाऱ्या कष्ट झाल्यानंतर आलेलं सामर्थ्य चैतन्य परिपूर्णता याचं चिंतन या अभंग सभेसाठी निवडलंय। नाथ बाबा अगदी अगदिकपणे आत्मीयतेने जगाच्या मालकाला सांगतायत देवा लोक मला वेड समजतायत ऐश्वर्य पायदळी उडवलं मायबाप सोडून गेली नाती गोत्यांनी दोष दिला लोकांनी मत्सर केला ईर्षा केली आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे त्याचं कारण लोक मला फार अगदिकपणे विचारतात। माझी विनंती एकदाच काहीतरी करा सारखं सारखं तोच ते सगळ्यात मोठी परिपूर्णता आहे आणि त्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचण्यासाठी साधन सामर्थ्य नेमकं काय करावं लागतं तर माणूस म्हणतो संकटात्म दूर कर संत म्हणतात संकटात्म दूर नको करूस पण त्या संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य मात्र दे। आपली बोलण्याची पद्धत आणि संतांची बोलण्याची पद्धत फार वेगळी आहे। माणसांना वाटतं नवसा सायासं केली वारी केली माळ घातली गंध लावला की देवानं पटकन आपला बंगला बांधून द्यावा दारात गाड्या आणाव्या लगेच आपलं असं कल्याण करावं पण तुम्हाला कल्याणाची व्याख्याच नाही कळली माहित आहे। देवाचं नाव परिस्थिती बदलत नाही देवाचं नाव परिस्थितीमध्ये तोंड द्यायची ताकद देतं। देवाचं नाव बंगला बांधून देत नाही पण कुठल्या मार्गाने बांधलेला बंगला तुम्हाला सुख देईल याचा मार्ग मात्र देतं। देवाचं नाव तुम्हाला श्रीमंत करत नाही पण देवाचं नाव तुम्हाला गरिबीत सुद्धा कसं आनंदी राहता येईल याचं सामर्थ्य देतं। आता विषय असा आहे पैसा आणायचा अवघड नाही अर्थात लक्ष्मी आणायची फारशी अवघड नाही आहे कलियुगामध्ये 2-4 पावलं वेगळी टाकली की लक्ष्मी येते पण विषय असा आहे लक्ष्मी टिकवायची अवघड आहे आणि जर अखंडितपणे ती लक्ष्मी टिकवायची असेल आनंद समाधान द्यावं असं तिनं वाटत असेल तर माऊली म्हणतात जे सुकळीने आपुली आत्मच्या सत्कुळची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी जिथं मुकुंद आहे ती लक्ष्मी स्थिरावली जाते अर्थात स्थिर होते स्टेबल होते। त्याला फक्त लक्ष्मी आणून चालत नाही लक्ष्मीच्या पतीसहित लक्ष्मी लागते। पण नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे त्रैलोक्य आनंदाचं सापडणार आहे किंवा आम्ही आनंदी होणार आहे नाथ बाबा सांगतात तेच सांगतो मी तुम्हाला माय जगन्नाथ बाप जगन्नाथ जी आपली मायबाप आहे त्यांचे उपकार तर आपल्यावर आहेत अर्थात 3 ऋणातनं आपण कधीच परतफेड करू शकत नाही। त्यातलं पहिलं ऋण म्हणजे देवऋण आहे दुसरं ऋण ऋषी ऋण आहे आणि तिसरं ऋण पितृ ऋण आहे। फार खेचायला लागला 2 गोष्टी केल्यावर सामर्थ्य आणि निसर्ग चांगला चालतो एक तर पातिव्रात्य सांभाळणारी स्त्री आणि दुसरं म्हणजे अखंडितपणे तपश्चर्या करणारे ऋषी। आता या कलियुगात ते दोनही नीट न राहिल्यामुळे निसर्गाचा कोप होत चाललाय। तुम्हाला माहिती आहे तुमचा भाग जरा बरा आमच्याकडे सगळा महापूरची अवस्था आहे भगवंताने तशी पश्चिम महाराष्ट्रावर जरा कृपाच केली। पश्चिम महाराष्ट्र हा निसर्गाने परिपूर्ण आहे संतांनी परिपूर्ण आहे परमात्म्याचे अधिकार आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये। पण काय होतं ना दादा मी कायम म्हणत असते पिकतं तिथे विकत नाही हा जगाचा नियम आहे। आम्हाला परमात्म्याची आम्हाला कीर्तन काय असतं हे माहित नाही पहिली गोष्ट आम्हाला कीर्तनकार काय असतो ते माहित नाही त्याचा अधिकार काय असतो ते माहित नाही। कायम डोक्यात ठेवा सेलिब्रिटी आणि कीर्तनकार याच्यात जमीन आसमानचा फरक असतो। आम्ही जरी टीव्हीवर येत असलो तरी आमचं टीव्हीवर येण्याचं कारण वेगळं असतं। लोकांना काय वाटतं कीर्तनकार म्हणजे एक अगदीच सेलिब्रिटी पॅटर्न आहे अगदीच नाही। थोडा विचार करा चालू असलेल्या कीर्तनापासून ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत विठेवरचा मालक ज्याची राखणदारी करतो त्याचा अधिकार काय असेल एका वैष्णवाचा अधिकार तरी नेमका काय असतो। तो गरीब श्रीमंत हा जगाचा मालक पाहत नाही पण माऊली बाग गोड सांगतात वैष्णवाविषयी मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेचे आले धन्य वैष्णव ते जरवी शशीशी पाहाले। माऊली म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे चंद्राला तरी डाग आहे पण विठेवरचा मालक वैकुंठाचा कारभार सोडून ज्याच्या दारात चाकरी करतो अशा माणसाला वैष्णव म्हणायचं ज्याला चंद्रग्रहणही नाही आणि सूर्यग्रहणही नाही महाराज ज्याला कसल्याच प्रकारचं बंधन नाहीये तो वैष्णव अगदी मोक्षाचा अधिकारी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैष्णव आहे। आणि असा वैष्णव भूता आलं ना देवा अवघेची त्रैलोक्य हा आनंदच आहे। मग काय बंधन राहिलं सांग बरं मला विठेवरचा मालक ज्याची राखणदारी करतोय
त्याच्यासारखं सौभाग्य असणार तरी कोणाचं दुसऱ्याचं. आमच्या आनंद आता बरीच माणसं म्हणतात ताई पाप कसं दिसतं. मी तुम्हाला अगदी सोपं सांगते, पाप दिसतं कसं. राहायला घर आहे, खायला 3 वेळीस वेगळं खाऊ शकता एवढी चांगली परिस्थिती आहे. माणसं मागे पुढे फिरतायत, जगाच्या मालकाचं नामचिंतन घेण्यासाठी मनुष्यलोक म्हणून जन्माला आलाय. एवढं सगळं असतानाही तुमच्या तोंडावर 12 वाजल्यात असं पाप दिसतं महाराज. हे पाप असंच दिसतं आपल्यासारखं. आपण जे दिसतो ना हे पापाचं लक्षण आहे. कारण आपल्याला कितीही द्यावं आपलं पोट नाही भरत आहे आणि आपल्याला चांगलं वाईट कळत नाहीये. माणसं म्हणतात पाप म्हणजे काय. अहो स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप तरी काय. म्हणून तर आपण म्हणतो गोमटे ते करा माझे भार ओझे तू माझे. यदा कदाचित आम्हाला आमचं चांगलं कळत नाही, नवे कळतच नाही. मग तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वाणू. तुम्हाला संत माय बापांमुळे आम्हाला कळलं की नेमकं खरं खोटं तरी काय. तर आमच्या जगात परिस्थिती अशी आहे, 4 माणसं एकच खोटं बोलली की आम्ही खोटं सुद्धा खरं म्हणतो. खरं आहे का खोटं आहे. चुकून 5वा खरं बोलला तर आम्ही 4 जण मिळून त्याला खोटं ठरवतो. हे मी नाही बरं का, चाणक्य सांगतात 5000 वर्षापूर्वी. नाही तर तुम्हीच मला सांगा कुठल्या ग्रंथात लिहिलंय दिवाळीत मोती साबण वापरायचा आहे. कुठला ग्रंथ आहे का हिंदू धर्मातला त्यात अंडरलाईन केलंय नाही दिवाळीला मोती लावला तर नरकाच असेल असं काही आहे. तरी सुद्धा 99% घरात साबण कुठला येतो. मोती. 2 महिन्या आधीपासून जाहिरात असते, उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आता आम्हाला हे कोणी सांगा की दिवाळी त्रेतायुगापासून आहे. जर आम्ही वैष्णवांना विचारलं ना, आम्ही जर संतांना विचारलं ना, का हो दादा तुम्ही एवढे आनंदी कसे. उत्तर आहे नामदेवरायांचं. विठोबाचे राज्य अम्मा नित्य दीपवाळी, अम्मा नित्य दीपवाळी. कृष्णदासे नामाचे भागी उभारी. विठोबाचे राज्य विठोबाचे राज्य अम्मा नित्य दीपवाळी. विष्णुदासे नामाची भावी उभारी. ज्या दिवशी तुझा ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगी. दंभ म्हणजे असत्य. असत्य रुडवायची ताकद या षडविकारांमध्ये आहे. हा अवघड आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारक. भजनाला आडवं येतात हीच माणसं आहे. हा विचित्र आहे. हे म्हणजे कसाला देवा. हे जळे विन उडविती आगे विन जाळीती न सांगता कवळती प्राणी आहे. हे वेळच लावत नाहीत कुठल्या गोष्टीचे. आणि ज्ञानाचं म्हणाल ना तर हे शस्त्रे विन साधिती, हे दोरे विन बांधिती, हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊन. ज्ञानी लोकांना तर सगळ्यात पहिल्यांदा असं पैज लावून की बाबा सगळ्यात पहिल्यांदा यांचाच काटा काढतो. अहंकार सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानी लोकांना, लक्ष्मी असणाऱ्या लोकांनाच लागतो. कुठल्याही लोकांना कसा अहंकार येईल दादा हे जरा अवघडच. हे म्हणजे कसं आहे ना, हे चिकले विन रोविती पाशे विन गोविती, हे कवणा जोगे न होती आतवटपणे. आणि यांचा विषय असा आहे, हे एकदा पाठीशी लागले ना की माणसाला स्वतःच चुकतंय हेही कळत नाही. भ्रमात येतात माणसं अखंडितपणे भ्रम. तुम्ही आणि मी आपल्याला वाटतं काय चाललंय आयुष्यात, भारी चाललंय की. तुम्हाला आनंदाची व्याख्या जमून घ्यायची असेल ना, कधी आनंदी पंढरपूर करा. तुम्हाला खरंच सुख काय असतं हे पाहायचं असेल ना, कधी ज्ञानोबा तुकोबांचं चरित्र वाचा. कधी विचारा नाथबाबा काय आहेत, कधी विचारा नामदेवराय काय आहेत, कधी विचारा तुकोबा जनाई मुक्ताबाई काय आहेत. तुम्हाला आनंदाची व्याख्या कळेल दादा. काहीच नाहीये तुमच्याकडे. आणि पैशाचं म्हणाल ना तर ज्या नाथबाबांचा मी अभंग घेतलाय, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा एवढा अधिकार त्या माणसाचा होता. संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत संत नाथबाबा आहेत. वडील भानुदास संत आहेत. पिढ्यानं पिढ्या चालवलेला परमार्थ आहे. तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची. फक्त तुकोबांची एकट्याची, भावाची नाही. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. कर्जपत्र कळतात ना माऊली सध्याच्या भाषेत, स्टॅम्प पेपर. त्याच्यावर लिहिलंय की तुझी एवढी जमीन, एवढे दागिने माझ्याकडे घाण आहेत, त्या बदल्यात मी तुला ही मुद्दल देतोय. ही कर्जपत्र एका कागदावर 50 एकरी 100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबांकडे. अशा कागदांच्या 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. इतकी श्रीमंतीच्या जगद्गुरु तुकोबांची काय वागणं असावं त्यांचं. ते तुकोबाराय म्हणतात. हो ते तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. त्यांची भाषा आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पतित आहे. शक्य आहे का.
विटेवरचा मालक, द्वारकेचा राजा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, जगाचा बाप, ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते पतित असू शकतात का? ते पापिष्ट असू शकतात का? ते अपराधी असू शकतात का? पण बोलण्याची भाषा किती नम्रतेनं, किती सालसपणे, आमचं किती अवघड आहे. आमचा माजी सरपंच म्हणतो माझा सत्कार केला नाही का, कार्यक्रमच होऊ देत नाही. हसली बाबा, झालं ना बाबा, माझी ना तू. हा, आमच्याकडे नाव एखादं राहिलं तर गावात मरणाचा मोठा गोंधळ होतो. लग्नात एखादं नाव राहू द्या आयाराचं, वरमाय रूस, मेवणी रूस, सासूर रूस, सून, किती रे. आणि रुसारुशी करताय कोणावरती? माणसं नाहीच आहेत तुमची, हे आयुष्यभर जाणून घ्या. कीर्तन आलेल्या बायका सुद्धा मैत्रिणीची जागा धरतात. माझी मैत्रिणी येणार आहे, अरे ठीक आहे, मड्यावर बांधून येणार आहे तुझ्या. कोणीच नाहीये कोणाचं या जगात. या लोकांना आपलं वाईट पाहिजे फक्त. माऊली म्हणतात देऊ द्या की त्रास लोकांना, काय फरक पडतो तुम्हाला? विश्वास ठेवा ना, विटेवरचा मालक चांगलं करणार आहे. जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवित चाड बहू. माऊली म्हणले मला फार आवडतं. मला तर वाटतं लोकांनी त्रास द्यावा. मी तर माऊलींना मागणं मागतो. माऊली म्हणतात मी पांडुरंग परमात्मा माऊलीला मागणं मागतो की अशी लोक आयुष्यात दे ज्यांनी काटाच काढला पाहिजे. चांगली लोक आयुष्यात देऊच नको, कारण जोपर्यंत निंदा करणारी, वाईट बोलणारी, त्रास देणारी लोक आयुष्यात आहे तोपर्यंत माझ्या पक्क डोक्यात राहील की ही माणसं माझी नाहीत, फक्त तू माझा आहेस. ज्या दिवशी मला डोक्यावर घेणारी लोक माझ्या आयुष्यात येतील ना, मी अहम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुलाच विसरणार. मग तुला विसरायला भाग पाडतील अशी लोक माझ्या आयुष्यात नको. कौतुक त्यांनी तुझं केलं पाहिजे, माझं नाही. अशी लोक आयुष्यात दिलीस ना माझ्या विठ्ठला, तर मी अखंडित तुझा आहे. म्हणून मला देवाच्या जवळ नेणारी लोक हवी. पण संतांनी सत्य बोलावं आणि अखंडित ते जोपासावं. उभा, एकपणे उभा, सावध करणारी लोक आयुष्यात पाहिजे. गोड बोलणारी नको. गोड बोलणाऱ्याचं काय घेऊन बसला दादा? आता तोंडावर म्हणतात छान कीर्तन केलं, माघारी तेच म्हणतात लय गुणाची नाही, हीच आहे ती बिग बॉस वाली. लोक आहेत ती. लोकांच्या तोंडाला कुठे कुलूप लावायला येतं का? ही लोक नुसतं बोलायला यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, पैसा सन्मान वगैरे काही नाही. तोंडावर चार शब्द गोड बोलतील, मागे बोलायचं तेच बोलतील. त्यामुळे जगाने चांगलं बोलावं ही अपेक्षा टाळाच माझं मत आहे. अहो वाऱ्या हाती मापच आले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. अहो लोकांनी काय त्रास द्यायचा द्यावा, जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक आहात ना, विटेवरचा मालक तुमची चाकरी करायची सुद्धा सामर्थ्य ठेवतो. हा विश्वास मी तुम्हाला देते, एवढी ताकद तुमच्या प्रामाणिकपणात असते. हे मी म्हणतीये का साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा परमात्मा इतका आनंद देतो ना. अहो पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णाने अर्जुन नाही बघ सोडला. मी अर्जुन मारायला हा पद मी केलाय, मी तुझ्यामुळे माझा पद माघारी घेणार. कृष्णाला चिंता वाटायला लागली. अर्जुनाच्या कक्षामध्ये अर्जुनाला जागा करायला भगवान श्रीकृष्ण गेले. अर्जुन मात्र ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाहीये त्याला, कसलीच चिंता नाहीये, कसलाच ताण नाहीये. आणि असा भयमुक्त अर्जुन बघून कृष्णाला नवल वाटायला लागलं, कॉम्प्लेक्स वाटायला लागला. ते म्हणलं वेड्यास का बाबा, चहू बाजूला संकट आहेत तुझ्या, ज्या लोकांना आपलं मानस ती जीवावर उठलेत तुझ्या. आणि एवढी संकट पाठीशी असताना चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य जास्त त्यांच्याकडे. तुझ्याकडे शस्त्रबळ नाही, सैन्यबळ नाही, फक्त मला मागितलंस तू पाठीशी उभं राहिला. पण त्यात माझ्याकडनंही वचन घेतलंय की मी शस्त्र चालवू शकत, फक्त उपदेश करणार आहे. कसं काय तुला एवढी शांत झोप लागली बाबा? एवढ्या भयमुक्त वातावरणामध्ये, एवढ्या भय अधीन असणाऱ्या वातावरणामध्ये तू इतका भयमुक्त झोपलास, तुला भीती नाही वाटत, काळजी नाही वाटत? आणि एवढ्या चहूबाजूला संकटामध्ये तुला झोप तरी कशी आली? आयुष्यभर हे उत्तर लक्षात ठेवा बरं का मूर्खत. आयुष्यभर, आयुष्यभर हे डोक्यात ठेवा, हे उत्तर जे मी तुम्हाला देतेय. अर्जुन म्हणला कृष्णा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. आणि या वयात जर आपल्याला झोपीच्या गोळ्या खावा लागतात तर आपलं कुठं चुकतं याचाही विचार करावा महाराज बरं का. तर मी बांड माणसं आहेत आपण. जगायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये, प्रोत्साहन पाहिजे, ऊर्जा पाहिजे. आपल्याला भय वाटतंय कारण आपल्याला माहित आहे आपण कुठानेच जिंदगीत तेवढे केले. याचं कुठं ना कुठं भोगावं लागणार आहे. या भयामुळे झोप येत नाही. आपल्याला माहित आहे लय इलेक्शनचे पैसे खाल्लेत आपण, माहित आहे आपल्याला. आपण माहित आहे लय भावकीचा बांध उकरलाय आपण, माहिती आहे आपल्याला. कारण माणूस जगापासून लपवू शकतो, स्वतःच काय आपल्याला माहित आहे. आपण एकाचीही गावातल्याची निंदा करायची सोडलेली. फळ भेटणार आहे आपल्याला याचं, कारण 7 गोष्टी तुम्हाला नरकात नेतात म्हणजे नेतातच.
चकारात्मक. शास्त्रात 7 गोष्टी सांगितल्या ज्या नरकात नेतात. त्यातलं पहिली गोष्ट मांसभक्षण, मांसाहार. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सारा उगाच शास्त्रात सांगत नाहीत. आम्ही काही मूर्ख नाही तुम्हाला माळा घाला म्हणायला. तर तुमचं कसं आहे, तुम्ही आम्हाला येड्यात काढता हो. माणसं आम्हाला म्हणतात सगळ्यांनीच माळा घातल्या कोंबड्याचं काय करायचं. आम्ही वारीला नेतो कोंबड्या, तू घाल. आम्ही सगळ्या कोंबड्या वारीला नेतो, तू फक्त माळा घालतो. आम्हाला ज्ञान नको शिकू कोंबड्याचं काय करायचं ते म्हणून. काही बोलतो तू लोक, काही तोंडाला यांच्या वाराच राहिला नाही. महाराजाला काय बोलावं त्याच्या. अहो बसलेला महाराजाला माणूस. आता ते लोकांना काय वाटतं काय माहित. माणूस आलाय बसलाय शांत, त्याला उठा फोटो काढू द्या. अरे बसू दे की बाबा, तुझ्या घरात आला हेच उपकार झालं. लय लोकांना एक कॉमन सेन्स राहिलेला नाही. लोकांना वाटतं, लोकांचं कसं आहे, माझी गाडी माझी माडी, माझी गाडी माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. तिला गाव पेटलं तरी चालतं लोकांसाठी. हे काही धर्माला वगैरे जगणारी माणसं तुम्ही नाही आणि मीही नाही. आपला फक्त दिखावा आहे बघा. आपण जे काही करतो ना ते लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करतो, चांगलं व्हावं म्हणून कधीच करत नाही बघा. काही आपल्याला काही घेणं देणं नाहीये कोणाचं. काय शाही लोक आहेत आपण, मला सांगा. अख्ख्या आकारात पाहिजे पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. ह्याला वाटतं महादेव फक्त श्रावणातच जागा असतो. आकारात काय देव झोपतो होय रे. तू आकारात पावल्यावर पाहुणा हाणला त्याचं काही नाही का. तुमच्याकडे असेल किती पद्धत. आकारात वटाने आमोशाचा दणकावर हाणते ती पोरं आणि पुन्हा बोलतात देवानं वाटोळं केलं, तू लय गुणाचा मागला. मला नवल वाटतं रे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव हा परमार्थ यांचा. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण. तर शिकवणारा हाणला पाहिजे बरं ह्याला. आणि ज्यांचं ऐकतात नाही माणसं. तुम्ही असं डोकं नाही का वापरत की बाबा हे असं नसतं. अहो ती महिषासूर मर्दिनी आहे, जिनं महिषासुराचा उद्धार केला. ती लेकरावर कोपेल का. हा, जी राक्षसावर कृपा करते तो तुमच्या आमच्यावर कोपेल. पण डोकं नाही ना आपल्याला. भक्त्यांचं ऐकतो हेच तर पाप आहे आपलं. योग्य गुरु न मिळणं हे पापाचं लक्षण आहे. योग्य संगत न मिळणं आणि योग्य जीवन साथी न मिळणं पापाची लक्षण आहे ती. संतांच्या बायका संतांपेक्षा गोड होत्या. नागबाबांची बायको, अहो ब्राह्मण पाठीवर बसला, पाहुणचार करायला नेला होता. जेवण वाढताना पाठीवर येऊन बसला. नागबाबा म्हटले अगं बाई सांभाळ, ब्राह्मण आहेत, ब्रह्महत्येचं पाप लागतं ब्राह्मणाचा अपमान केल्यावर. ती म्हणली काळजी करू नका, नातवाला खांद्यावर घ्यायची सवय आहे, मग ब्राह्मणालाही घेते. एखाद्या बायकोनं कसली भांडली असती नवऱ्याला. हा विचार करा. बायका चांगल्या मिळणं काय मला नवल वाटतं. बायकांचं पुरुषांचं मरू द्या. अहो काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. तीच म्हणती रविवार या जा ना की असली बायको. तुला असली बायको भेटली तुझे तिच्या जिवेला एवढा चटका आहे. ती काय लेकराला संस्कार देणार आहे मला नवलच वाटतं कधी कधी. अगं आपल्या ताकद आहे म्हणून तरी सांभाळ की आपण. हा अगं जेवढा वेळ आपण लोकांच्या पोटाने सांगण्यात घालवतो ना तेवढा वेळ जर ज्ञानेश्वरी वाचण्यात घालवली कुळानं कुळीचा उद्धार होईल हा विश्वास मी तुम्हाला देते की अगं नुसतं बोट फिरवा त्या ज्ञानेश्वरीवरनं. वाचूही नका. कंटाळा येतो का तुम्हाला वाचायचा, वाचू नका. बोट फिरवाल की नाही. काही काही माणसं म्हणतात आम्हाला हरिपाठ येत नाही. असं तोंड लय बेकार आहे. अरे कडू तू हरिपाठाला येत नाही म्हणून तुला हरिपाठ येत नाही. तू हरिपाठाला आल्यावर हरिपाठ तुला आल्याशिवाय राहणार आहे का. ही माणसं हरिकडे पाठ करतात आणि हरिने तोंड करावं अशी अपेक्षा ठेवतात. नका. काहीच लागत नाहीये तुम्हाला. 3 पावलं देवाकडे चाला तुम्ही, फक्त 3. माऊली शब्द कान देऊन ऐका माझा. तुम्ही 3 पावलं देवाकडे चाला, देव 47 पावलं तुमच्याकडे चालतो. एवढी ताकद भगवंताच्या प्रेमात आहे. काहीच लागत नाहीये माहित आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु. देव सगळं होतो रे. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, काहीच कमी पडू देत नाही. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू अबूची इष्ट देवता, तुझं रक्षदापदी हम होते. गुरुबंधू मायबाप सगळं होतोच विठ्ठला, पण आम्ही मानलं तरी पाहिजे की तुझ्यामुळं होतोय. आमचं कसं आहे, मी बंगला बांधला, मी घर घेतलं, मला भलता माझ आणि माझा तर व्यसन करतात ही माणसं. माणसाला वाटतं जिंदगी देऊन सगळं केलं पाहिजे. सगळं कशाला करायचं, जे करायचं धर्माने ते कर ना. नाही त्या गोष्टी कशाला करतो. जर तुला मांस भक्षण नरकात नेतंय काय गरज आहे मरायची. तांबड्या पांढऱ्यावर जिंदगी चालली तुमची. सजने रसा रसा वाढ रसानं तर काटा काढला जिंदगीचा तुझ्या. हा त्रास बघ, शरीराला किती त्रास आहे. ऍसिडिटी आहे. माणसं विचित्र झाली हो दादा. यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. नवसावर आहे पण कर्मावर नाही हो. नवरात्राचे उपास करतात ही माणसं, बायकोला सन्मान देत नाही. यांना वाटतं देवी लगेच पावते यांना. आणि घरातल्या बाईचा अपमान केला त्याचं काय. आणि तुम्हाला सुद्धा सांगते म्हातारे हो, तुम्ही नुसत्या फळावर उपास करा आणि सुनाला शिव्या द्या, सगळा जागेवर पेटतोय उपास तुमचा. काही सुद्धा राहत नाही त्या उपासात. काय तुम्ही घरात नीट वागत नाही, देवानं नीट वागून. तुमचं कसं आहे ना,
जाऊ द्या मरू द्या, लय विचित्र माणसं आहे आपण. माझं एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही, खरं सांगा, इमानदारीनं सांगा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी कुठल्या तोंडाला सांगतो? ज्याला घरातली माय कळली नाही, यांना वाटतं मायबाप मेल्यावर मायबाप मरतात. अरे वेडे आहात तुम्ही, आंधळे आहात. काय वाटतं तुम्हाला मायबापाचा जीव गेल्यावर मायबाप मरतात? ज्या दिवशी बापाला कळतं ना पोराच्या आयुष्यात आपली आता काहीच जागा राहिली नाही, बाप त्याच दिवशी मेलेला असतो. राहतो तो फक्त शरीराचा सापळा, फक्त जिवंत, कर्मानुसार जिवंत राहतो तो. तुगा येत नाही मरण म्हणून जगतो तो. अरे बाप जगवायचेही तुमच्या हातात आहेत आणि बाप मारायचेही तुमच्या हातात आहेत. जिवंतपणी बापाला 99% पोरांनी मारलं महाराष्ट्रात. 99% पोरांनी जिवंतपणे बाप मारला. 4 माणसं नवीन आली की बाप तोंडावर तरुण पोरग बापाला म्हणतो तुम्हाला बोलायची अक्कल नाही, माणसात लय बोलत जाऊ नका. म्हणजे तुला ही फार तुझी अक्कल किती बघ ना, तू बापाला काय बोलतोस ती. हे तुझं वागणूक, हे तुझ्या शिक्षणाचा हा टेंबा मिरवतोस तू. आणि कुणासमोर मिरवता? आई बाबा समोर. अरे 4 वर्ग जास्त शिकलात तुम्ही म्हणून आई बाबापेक्षा मोठे होतात असं नाही. वेल एज्युकेटेड म्हणजे नम्रता, सायन्स, हे जे तुमचं चाललंय ना, विज्ञान विज्ञान विज्ञान, कधीतरी ज्ञानेश्वरी वाचा. 1879-80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने बल्बाचा शोध लावला असं सध्याची शिक्षण संस्कृती सांगते. कधीतरी त्या कॉन्व्हेंट स्कूलला हेही विचारा. 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी आहे, 16 वर्षाचे ज्ञानोबा आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाची आवेश प्रकटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आमच्या अध्यात्मातून विचारा ना त्यांना, हे सत्य की खोटं? चाचूचेणी सांडस आहे, खंडी जपय पाणी राज हाऊस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय, पण तुम्ही ऐकणारे पाहिजे, सोडून देणारे नाही. माणसं तासभर ऐकतात रे, करायचं तेच करतात पुण्याच्या या विषयाकडे. तुलसीदासांनी इसवी सन पूर्व हजारो वर्षापूर्वी त्या हनुमान चालिसेमध्ये जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर सांगितलं. पहिलं विमान राईट बंधू या पाश्चिमात्य सायंटिस्टने नाही, शिवा तळपदे नावाच्या मराठी माणसानं उडवलं. वेदशास्त्रांचा अभ्यास करून मुंबईच्या चौपाटीवर. हे कोणाच्याच डोक्यात नाही आलं. काय नेमका हरिपाठ सांगतो? थाईच वैसोनी करा. काय सांगतो हरिपाठ? द्वैताची झाडणी गुरुविन तया कैचे कीर्तन. काय सांगतो हरिपाठ? योग याग विधी. सोपा मार्ग सांगतो तो. तुमच्या किती दलिंदर घर म्हणायचं ज्या घरात हरिपाठ ज्ञानेश्वरी नाही हो. तुम्हाला श्रीमंती म्हणजे वाटते काय मला कळत नाही. अरे दारात तुळस असणं याच्यासारखं पावित्र्य नाही, गळ्यात माळ असणं याच्यासारखी श्रीमंती नाही, कपाळाला गंध असण्याच्यासारखा स्वाभिमान नाही, अरे मुखात देवाचं नाव असणं याच्यासारखं सुख नाही, आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. माणूस समाधानीच ज्याचा भगवंतावर विश्वास आहे. चला माहित आहे मागे पुढे उभा आहे अवघीची त्रैलोक्य आनंदाची. आता माझ्या आनंदाचं कारणच आहे माझा मायबाप पांडुरंग आहे. आता माझ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर माझा बाप पांडुरंग आहे तर माझा बाप पांडुरंग आहे, कळतंय का? जर पांडुरंग माझा बाप आहे तर माझा बाप कोण आहे? पांडुरंगच आहे ना. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लागला, देव भेटला नाही, तू बाप ठोकला, ते देवाला बघितलं नाही का? मग तू तुझ्या बापातला पांडुरंग कळू दे ना आधी, मग पंढरीचा पांडुरंग कळणारच आहे. नाही त्या भानगडीत नका पडू माय बापा हो. जयाचे आई धर नाही तयाची परित्र पुससी काही, कल्पनेची बाधा नवडोकवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आयुष्यात आनंदी राहायचंय ना, सत्याने चला, त्रास होईल थोडा पण समाधान मिळेल. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागू नका. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतंय म्हणून चांगलं वागा. लोकांनी त्याच्या बदल्यात त्रास दिला तरी चालतोय तुम्हाला, काही नाही फरक पडत. लोक काय करू शकतात करून करून? पाय खेचतील, नावं ठेवतील, कलंकित करतील. अहो जगाचा मालक हृदयात ठेवतोय, हे काय कमी आहे? भगवंताचं प्रेम जर आपल्याला मिळतंय तर लोकांनी त्रास दिलेला कशाला मनावर घ्यायचा आहे? आणि असंही लोकांनी आजपर्यंत कधी काय आपलं चांगलं विचार केलाय? आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम या कदम कुटुंबाने ठेवला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भावकी चांगली म्हणून 2-4 तरी खौड वरणार, 2-4 तरी म्हणणार हाय त्यावर बापाकडे लक्ष दिलं नसेल, आता पैशाचा उता आलाय कुठेतरी खर्चायचं महाराज. लोक आहेत ती ती तुमचंच खाणार तुम्हालाच नावं ठेवून जाणार आहेत. लोकांच्या कुठे तुम्ही तरावांग सांगताय आम्हाला? अनंत वाचाला बरळती त्या कैसे गोपाळ पावे हरी. पण आम्ही काय करतोय, कशासाठी करतोय हे आमच्या जीवाला माहित आहे. हे आमच्या जीवाला आणि आमच्या परमात्म्याला माहित असतं. विषय संपला. हा संकीर्तन सोहळा त्याचं कारण आहे आमचं जे पितृऋण आहे. जिथे नाम आहे ना, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, भले भले सांगून गेले मोक्ष मिळवायचा ना,
ही नरकाची 7 दारं बंद करायची आहेत ना. कुठली 7? मांस भक्षण, त्याच्यानंतर मदिरा भक्षण, वेश्यागमन, परस्त्रीगमन, जुगार, चोरी आणि सगळ्यात महत्वाचं निंदा. या 7 गोष्टी तुम्हाला नरकात नेतात. बाकीच्या 6 मधनं वाचताल तुम्ही, पण निंदेचं काय ते तर सगळेच करतात, है की नाही? मग जेवढं कमी करता येईल तेवढं काय. कशाला? जर आपलं शास्त्र हे सांगते तर हे ठेवा. जर आम्हाला वैकुंठापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला सोपा उपाय, हरिमुखे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. जन्मोजन्मीचं पाप जायची ताकद या नामात आहे. हा, पण ते नाम हृदयापासून टाक. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे. मन स्वच्छ असलं ना, मन चांगलं असलं ना की जगाचा मालक दारात येतो. द्वारकेचा राणा कुठेच जायची गरज नाही पडत. नाहीतर आपण देवाला जाऊन तरी काय करतो? हो, आपण दर्शनाला गेल्या गेल्या ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येतोय. जातोच कशाला? जर तेवढा खरं सांगा ना बाबा, तसंच असतं की नाही? आपण ड्रायव्हरला लगेच म्हणतो तोंड तिकडे इट्याकडे करूनच ठेव महाराज, म्हणजे लगे आपलं लगेच देवाच्या दारात तेवढा 2 घटका वेळ कशाला? एवढे 2 मिनिटं थांबायचं कशाला? इकडे संसाराची घाई, है की नाही? हो, काय तर वारी करण्यात तरी मजा आहे. सगळे राजगिराचे लाडू जर तुमच्या गावाला येत असतील तर ती वारी करण्यातही मजा नाही हो मला. सगळे पेंट खजुरीच्या पाकिट, राजगिऱ्याचे लाडू, बिस्लरीच्या बाटल्या सगळ्या तुमच्या पिशवीत येतात. हा संसार सुटला का? तो मोह सोडून केला तर तू परमार्थ आहे. बरं, एका आजीला म्हणलं मी वारीमध्ये, अहो दात नाही तुम्हाला, कशाला राजगिराचं पाकिट घेताय? चावणार नाही नाटूला, वारी कशाला करती? तुझा राजगिरा जर नातूपर्यंत पोहोचतोय, नाही हो मजा हे करण्यात, कळतंय का? आणि असंच वागत राहाल ना तर पुढची पिढी तुम्हाला चांगला सन्मान देईल, हा विचारही करू नका. ह्या भ्रमात राहू नका की तुमची लेकरं तुम्हाला सांभाळतील. तुम्ही काय वागलात लेकरांसमोर? आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली हो? आमच्यासारखी पोरं का वाया गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही केलं ते चांगलं का हो बाबा? मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. हा, देवाच्या मंदिरात तुम्हाला काहीच वाटलं नाही की आपण कसा जुगार खेळावा. इथे उभ्या मारुतीला तुम्ही राणी दाखवली राव. तुम्ही गुणाची आहे की नाही? तेवढी फक्त पोरच वाया गेली हो. तुम्ही लय गुणाचे आहे की नाही? आता या म्हाताऱ्या बायका दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाजा आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, लय खाल्लं. आता काय खाती? मिसरी. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. तू गुणाची. वाईट वाटतं मला, आई शपथ नाही वाईट वाटतं. अहो तसली म्हातारी हातवर वाचत्या मिसरीवालीचा, त्या नातवाचा माझा मच मुको किती असा रग येतो मला. तर मला असं वाटतं की नातू म्हणत असेल मला मोठं होते का आजी, मग तुझा काटा काढतो मी, तू फक्त मोठा होऊ दे मला. नाही तर चालत हे असं. गांभीर्यानं घ्या या गोष्टी. अगर तुम्हीच सांगा आई आजी सारखी आहेत माझ्या, तंबाखू भाजलेली काय कच्ची काय इकडी का ग? तंबाखूची तंबाखूच ना. काय विचार करता तुम्ही? अहो व्यसन ते व्यसनच दादा. भल्या भल्यांचा काटा काढला या व्यसनाने. म्हणून संगत जरा चांगल्याची ठेवा. जोपर्यंत संगत वैष्णवाची, मार्गदर्शन संतांचं आणि परमात्म्याचा आशीर्वाद मस्तकावर भेटत नाही ना, तोपर्यंत माणूस कधीच चांगला मार्गाने जाऊ शकत नाही. हे मात्र मी विश्वासानं सांगू शकते बघा. खरंच 2 नंबरचे विद्वान आहेत जगातले द्रोणाचार्य. किती नंबरचे? 2 नंबरचे. 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. दशरथ राजासारखा विद्वान माणूस नाही बरं का विश्वामध्ये. 2 नंबर विद्वान द्रोणाचार्य. जगाचा बाप कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, 7 मंडल, केंद्रबिंदू हे चक्रव्यूह ज्यांनी आखलं, एवढं अधिकारी व्यक्तिमत्व, ज्ञानी व्यक्तिमत्व, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. द्रोणाचार्याच्या पोराचं नाव काय? अश्वत्थामा. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक त्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन भर मंडपात स्त्रीचा अपमान केला. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू पडलेला असताना त्याच्या मानेवर लाथ घातली. आणि हे सगळं ज्या नालायकामुळे घडलं तो शकुनी मामा. करा विचार. असल्याची संगत लागल्यावर जगाचा बाप ज्यांना गुरुस्थानी ठेवतो अशांचा मुलगा वाया गेला, मग गावात एखाद्या माळकऱ्याचा पोरगा वाया गेला, ह्याच्यात काय नवलंय हो दादा? संगतच तशी आहे ना. काय वाटतं तुम्हाला? काय विचार करतात आजकालची मुलं देवाविषयी?
मोठेपणा. आमचं मंडळ मोठं पाहिजे दुसऱ्या मंडळापेक्षा म्हणून गणपती. आमचा दिखावा झाला पाहिजे म्हणून नवरात्र. लोकांना कळलं पाहिजे आम्ही किती सात्विक आहे म्हणून ज्योत आणायची. असं नाही चालत. या 100 एक चांगला सुद्धा आहे बरं का, सगळेच वाईट नाही. कौतुक वाटतं मला शेतकऱ्यांच्या पोराचं. आज तरुण वयात ही पोरग, ही सगळी लेकरं आज सामर्थ्याने स्वतःचं तारुण्य बाजूला ठेवून जर वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद ठेवत असतील ना, तर कौतुक वाटतं मला या पोरांचं जे संप्रदायाच्या मार्गावर चालतं. आजही शेंडी ठेवून 4-4 वर्ष गोमाच्या शिक्षण संस्थेमध्ये सायासाने अभ्यास करणारी पोरं याच मातीत आहे. अजूनही धर्मासाठी जीव पणाला लावणारी पोरं याच मातीत आहे. अजूनही 90% महाराष्ट्रातले सत्ते पोरांच्या जीवावर होतं. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाड्या उचलण्यापासून, अरे ते जाऊ द्या, आर्मीत भरती होणारी पोरं बी आमचीच घेऊ. तो परमार्थ काय आणि हा परमार्थ काय वेगळा मानला जात नाही. सेवा देशाची केली काय, धर्माची केली काय आणि देवाची केली काय, सेवा ती सेवाच असते. तुकोबारायांनी कीर्तन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकल्यानंतर तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि तुकोबारायांना म्हणावं, बुवा आजपासून सगळा व्याप सोडावा आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं. असंच तुमचं कीर्तन ऐकून वाटावं. काय कीर्तनात ताकद असेल त्या. हे नवी स्वराज्याचे धनी म्हणतायत, सगळं सोडून द्यावं वाटतंय आणि तुमच्यासारखं भजन रमत अगदी रममाण व्हावं असं वाटतंय. छत्रपतींनी ती कमरेची तलवार काढावी आणि तुकोबारायांच्या पायावर ठेवावी. तुकोबारायांनी ती तलवार उचलावी आणि छत्रपतींना देत सांगावं, राजा अहो आम्ही कीर्तन करतोय कारण तुम्ही माती पवित्र करताय. आम्ही कीर्तन करतोय कारण तुम्ही धर्म आणि मंदिर जोपासताय. जर कीर्तन करणं हा आमचा परमार्थ असेल तर ही मंदिर जोपासून धर्म वाढवणं हा तुमचा परमार्थ आहे आणि त्याला या तलवारीची फार गरज आहे. त्याच्यामुळे जो करा तो परमार्थ सत्यतेनं करा. काय घबरत आता माणसाच्या आयुष्यात. तुकोबारायांच्या कीर्तनात मातीतच मांडले होऊन बसले छत्रपती. मातीतच नाही बसले कुठे, मातीतच बसले. तुकोबांना शेवटी नम्रतेचा जाण झाली. पायाखालचं घोंगडं काढलं. छत्रपतींना सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, मातीत कशाला बसताय, अहो खाली कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवून संतांच्या विचारावर चालतोय तोपर्यंत हिंदवी स्वराज्य वाढवायची ताकद आहे. ज्या दिवशी संतांच्या व्यासपीठाचा मोह करू, ज्या दिवशी संतांच्या बरोबरीनं बसू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही. हे कळतं आम्हाला. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. नाहीतर तुमची आमची परिस्थिती अशी आहे, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असा धारण गर्वे गेले. स्वतःलाच महंत म्हणतोय आपण. लोक कोणी म्हणो नाही तर नाही म्हणो, आपल्या पदव्या आपणच लावल्यात. कशाला? अहो मी दास आहे हे काय कमी आहे? होईन भिकारी पंढरीचा. मी भिकारी असतो तरी मला लाज वाटत नाही, कारण माझा स्वाभिमान आहे, मी पंढरीचा वारकरी आहे. माझ्याकडे तुमच्यापेक्षा पैसा कमी याची लाज वाटत नाही, कारण मला माहित आहे माया जगन्नाथ माझा मायबाप पांडुरंग आहे, अवघेची त्रैलोक्य. मी आनंदी आहे. नकोच मला काही बघ विठ्ठला, माझ्यासाठी भक्तीची सांगड मला बांधता आली ना पांडुरंग बरगायला नाही. सुखी आहे रे मी, आनंदी आहे. तू किती करतोस ना आमच्यासाठी हे फक्त आमच्या जीवाला माहित आहे. अरे जन्म देणारी माय दिलीस, ज्ञान देणारी माय दिलीस, सांभाळणारी माय दिलीस, अजून किती देशील विठ्ठला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून ज्ञानोबारायांनी द्यावं तरी काय दादा, किती द्यावं सांगा ना. ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, नाव लौकिक दिलं, वैभव दिलं, प्रतिष्ठा दिली आणि या सगळ्याच्या उपर समाधान दिलं, सॅटिस्फॅक्शन, सुख. कमी जास्त याचा विचार नाही केला जात सांगतो, खरंच नाही केला जात. तिथे जर एखादा बारका पोरगा आमच्या पाया पडलं ना तर त्या बारक्या पोराच्या पाया पडायला आम्ही जरा सुद्धा मागे पुढे बघत. हा मोठेपणा, हे सामर्थ्य आम्हाला तुमच्या विचारामुळे तर आलं, संतांमुळे तर आलं. तुमच्याकडनं तर शिकलो आम्ही. नम्र राहायचं तरी किती असतं. नाही तर मला सांगा, नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची, त्या नामदेवरायाची श्रीमंती किती असेल. ती राजाई माता रखमाईकडे तक्रार करतीये. रखमाईला म्हणतीये राजाई माता, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विना झाला नामा तुम्हा पाय, तुम्हा पाय विना झाला नामा तुम्हा पाय, विना झाला नामा तुम्हा पाय.
विठ्ठलापर्यंत आमचा वशिला पोचतय नाही पोचतय तुम्ही सांगा की जरा देवाला. सगळ्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं हो त्या नामदेवरायांनी. सगळं ऐश्वर पाहिजे येड म्हणतात लोक, वाईट वाटतं हो रखमाबाई. लोक वेड म्हणतात, लोक म्हणतात माळा घालून फिरतय, गण लावून फिरतय, इठल इठलच म्हणतय. नामदेवरायांनी सांगावं राजा कसं सांगू ग तुला याचं पुण्य. अगं माझ्या नामानं इतकं मला दिलं. लग्न माझं होतं ग, नवरी तू होतेस. लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप दामोशेठ. अगं आपल्या लग्नाला ब्राह्मण पांडुरंग होता ग, त्यानं एवढं केलं आपल्यासाठी. आपण किती करावं ग त्याच्यासाठी. किती सांगू ग तुला. त्या सोयराबाईचं बाळणपण 27 दिवस साडी नेसून माझ्या पांडुरंगानं केलं. 27 दिवस तिच्या घरची झाडलोट माझा विठ्ठल करायचा. काय बारसं केलं ग चोखा मेळ्याच्या पोराचं. कर्ममेळा नाव ठेवलं, नाव ठेवायला आत्या विठ्ठल झाला होता ग. किती करतो माझा पांडुरंग कसं सांगू तुला. अगं हाक मारायच्या आत येतो ग. मी त्याच्यासाठी थोडं करायला काय हरकत आहे. अगं अशा लोकांची संगत दिली ज्या संगतीचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो. हट्ट केला ज्ञानोबारायांसोबत जायला. मला ज्ञानोबारायांसोबत गेल्यावर कळलं विठ्ठल कितीही अधिकारी असतो, साधा नाही ज्ञानोबा आहे. नागबाबा म्हणतात तुम्हाला पवित्र व्हायला गंगेला जावं लागतं, पण गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारांच्या चरणाला स्पर्श करते एवढी ताकद त्या ज्ञानोबारायांमध्ये. दादा साधं व्यक्तिमत्व असेल. स्नान केली या गंगा पवित्र करी सगळं जगा आधी गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा विठंगा. नागबाबा सांगतात. नामदेवराय म्हणतात डोळ्यानं बघितलं मी, डोळ्यानं अनुभवलं. पांडुरंगाने हट्ट केला मला ज्ञानोबारायांसोबत जायला. भगवंताच्या शब्दाखातर ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला गेलो मी. वाराणसीला उत्तर प्रदेशामध्ये काशीला गेलो. काशीत पाऊल टाकला माझ्या ज्ञानोबांनी. साक्षात विश्वेश्वर न्यायला आला माझ्या ज्ञानोबारायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. नामदेवराय म्हणले सोडाबाई गंगामाय इथे कुठे पाय धरता, तुम्ही जिथे जिथे वाहत जा तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश. असे ज्ञानोबाराय आम्हाला दिले या पांडुरंग परमात्म्याने. अशी ज्ञानेश्वरी आमच्या पदरात टाकली ज्ञानोबारायांनी. असा हरिपाठ आमच्या पदरात पडला. पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचा आम्हालाही अधिकार हे संतांमुळे तर कळला. नाही तर आमच्यासारख्या प्रापंचिकाला कुठे भगवंताचं नाव. तुकोबाराय म्हणतात कुणबी याच्या कोणी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आम्हाला कुठे जमलं असतं तेव्हा, पण या ज्ञानोबांनी सोपं करून दिलं. या नाथ बाबांनी यांनी सोपं करून दिलं. किती उपकार आहेत यांचे काय सांगू मी आमच्या. आणि जेव्हा जर हे म्हणताय की त्रैलोक्य आनंदाचं फक्त पंढरीमुळे होत असेल तर मला मान्य आहे. माये जगन्नाथ मान्य आहे मला. अनाथ आहे खरंच, कोणी नाहीये माझं. हा मायबाप आहे, पण कालांतराने ते मायबाप सोडून जाणार आहे. वय झालं की तेही निघून जातील, मग एकटा पडेल. मग मी ती मायबापाची जागा पांडुरंग परमात्म्याला दिली. सामर्थ्याने सांगितलं जर माझे मायबाप विठ्ठल आहेत तर विठ्ठल माझा मायबाप आहे. मी सांगितलं विठ्ठल पुरीचं दैवत, विठ्ठल वीत भूत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता सर्वस्व माझा पांडुरंगच आहे. आणि तो माय झाला ना ते जुनं भजन आहे बरं. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कसं पांग पिडू कसं होऊ उतरा, तुझ्या उपचारा जगी तोडला. ओ माईन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला.
फिरत्याचा ताळ सरती देशी फिरत्याचा ताळ सरती देशी आतीला आता तुमच्या कुमार विठ्ठला तुमच्या पाऊली चालती पंढरीची वाट पाऊली चालती पाऊली चालती राहिलेल्या द्वंचार अरे हिला नाही कळलं पण त्याला कळेल ना माझ्यासाठी नाही तुमच्या सुखासाठी मला पाऊली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊली चालती पाऊली चालती राधी चल माझ्या गावाने जाऊ मग भजन करायला लागतं महाराज राधी चल माझ्या गावाला जाऊ सांग गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं गोकुळ माझं साऱ्या गावात माझं राधी चल माझ्या गावाला जाऊ राधी चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव नाही तुमचा दोष नाही तुम्ही बसलाय खुर्चीवर ना खुर्चीवर कुणाला बी बसवा त्याला अहंकार येतोच रे महाराज तुमची चूकच नाही चूक खुर्चीची आहे महाराज तुम्ही तुम्हाला असं वाटायला खुर्चीवर आहे मी ते बायका तरी जरा गोड बसलात की अशी बसलात माझ्या सुरुवातीपासून कीर्तनाला एकदम असं एकदम ऍटिट्यूड मध्ये तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल येणार नव्हतो मी तुझं नाव ऐकून आलोय बघतोय कशी करते बोल एवढा अरे दादा खुर्च्या टिकत नाहीत रे अशा जर खुर्च्यावर आयुष्य टिकले असते ना देवाची गरज नसती पडली तुम्हाला खरं सांगू का माऊली पांडुरंगानं माझं एक ऐकावं मी अख्खा महाराष्ट्र लाईनीवर आहे फक्त देवाने ना पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं तुम्हाला आयुष्य पोच सांगते ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याच्या वावरातच पाऊस पाडेल मी ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला असं टुबुक सुद्धा घालणार नाही आपण जी सोमवारी खाते त्याचं जळलं पाहिजे आणि जी एखादच करते त्याचं फुललं पाहिजे महाराज म्हणजे तो जर असं लाईनीवर येईल पण तो नाही तसं चालत नाही बरं का देव माझ्यासारखा नाहीये उच्च नीच काही हिने भगवंत इष्टे भावभक्ती देखो देव तुम्ही कोण आहात का पांडुरंगी पण आम्ही भगवंतावरचं प्रेम कमी नाही होऊ दिलं पाहिजे त्याला भजलं ना दादा हम तुम्हारे थे प्रभु हम तुम्हारे हैं हम तुम्हारे थे प्रभु हम तुम्हारे हैं हम तुम्हारे ओ मेरे भगवन अब ना कुछ कहना तारा अब ना कुछ सुनना तारा अब ना कुछ कहना तारा अब ना कुछ सुनना तारा हमारे बन के रहना तारा ओ मेरे भगवन हमारे बन के रहना तारा ओ मेरे भगवन आईच नको देवा सांगड बांधारी भक्ती कथा पण मरत नाही ना देव पाठीशी ना तुम्ही करा ना विचार बघा दिवसात 2-2, 3-3 करणारी माणसं कीर्तन आली दिवसात 6-7 तास उभा राहतो त्यातला उरलेला सगळा प्रवास करतो अशा लोकांनी नाकारलं ना ज्या आळंदीनं ज्ञानवांना जाती बाहेर काढलं ती आळंदी म्हणते अरे ती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोमे दिला जीव गेला तरी मरत नाही माणूस, फक्त माळकरी पाहिजे, निष्ठा बंद. तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे. केलेलं कर्म पाठीमागं राहतं ना दादा. जनाबाई माता लहान होत्या, वडील वारकरी होते. पंढरपूरला न्यायला खांद्यावर बसल्या जनाबाई मुखदर्शनाच्या मंडपात उभा राहून जनाबाई मातेला पांडुरंग दाखवायचा प्रयत्न त्यांचे वडील करतात. जनाबाई जरा रागीट होत्या. जनाबाई म्हटल्या, का हो लाखोची गर्दी करतात बाबा ही माणसं पंढरपुरात, खरंच ह्यांना देव भेटतो का? दिसेना झाला मला तुमचा विठ्ठल, आयुष्य गेलं तुमचं विठ्ठल विठ्ठल म्हणणार, तुमच्या लेकीला साधं दर्शन देत नाही तुमचा विठ्ठल, कशाचा मायबाप हो? जना हा तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. तू मूर्ती म्हणून बघतीयस म्हणून तुला देव दिसत नाही. ज्या दिवशी देव म्हणून मूर्ती बघशील त्या दिवशी अखंडितपणे तुला सगळीकडे देव दिसेल. या वैष्णवाला देवाच्या जवळ यायची गरज नाही ग. ज्या दिवसापासून वारी चालू करतात ना आणि जोपर्यंत घरी पोहोचत नाही तोपर्यंत कुठल्या ना कुठल्या रूपानं पांडुरंग यांच्या हाताला धरून चालत असतो. यांना काय गरज आहे पंढरपुरात जायची? फार प्रेमळ आहे माझा विठ्ठल, सगळ्या स्वरूपाने सोबत राहतो. बघितलं वडिलांचं, वडिलांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि वडिलांना म्हटलं, बाबा भेटला की हो विठ्ठल? वडिलांनी विचारलं, जना तिथं गर्दीत तुला पांडुरंग दाखवताना मला नाकी न आलं की ग? तिथे तुला विठ्ठल दिसला नाही, तिथं मंदिराच्या बाहेर कुठे विठ्ठल दिसला ग? जनाबाईने अगदीपणे सांगितलं, बाबा त्याला कलंक लावून पोराचं आयुष्य मोठं करणारा बाप तुम्हाला पांडुरंगापेक्षा कमी वाटतो तरी कसा? अपमान करताना जराही विचार करत नाही तुम्ही. असू द्या, झालं गेलं जाऊ द्या, इथून पुढे तरी मला कौतुक वाटतं. अरे फाटक्या धोत्रात बाप सांभाळावा पण बापाला बापाच्याच घरात सांभाळावा, एवढं चांगले संस्कार आपल्यावर असावे तर आपण श्रीमंत आहे दादा. आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाला कधीच त्रास नाही झाला पाहिजे. मग तो मुलगा असो नाही तो मुलगी, तुम्ही मोठे झालात ना दादा, आणि तुम्हाला मारल्यावर जेवढं तुम्हाला लागतं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या बापाला लागतं. काय वाटतं तुम्हाला? रात्री बेरात्री कधी आलात ना, दरवाजा उघडणारी माय नसते, दरवाजा उघडणारा बाप असतो. कारण तोपर्यंत झोपेल नसतो तो जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही. हा, तो कणखर दाखवतो कारण त्याला माहित आहे सगळेच प्रेमळ राहिले तर पोरगा चांगला राहणार नाही. स्वतःला कलंक लावून देतो. तो सांगतो बायकोला, सांग त्याला बापले वाईट आहे तुझं, सांग काही होत नाही, मला वाईट ठरवून घ्यायला काही मला हरकत नाही, फक्त पोरग घडलं पाहिजे. आणि लंगडा लुळा येडा बाप असावा पण दारात असावा. हिंमत नाही गावाची घराकडे बघायची, ती बापाच्या ताकद असते त्याला. पण आजचं जे हे ऋण आहे ना हे वडिलांसाठी. माझ्या वडिलांची विलास आहे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आज जे काही माझ्या पदरात पडलं ते माझ्या बापामुळे पडलंय. त्या बापाची जाण ठेवणं मला फार गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं आपली लेकरं मोठी केली ती बाई गंगा भागीरथी असते बरं. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. ह्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काहीच नसतं. त्यामुळे हे भेदभाव जरा बंद करा, की नाही? नवरा गेल्यानंतर तिने हिला कुंकू लावायचं नाही, तिला कुंकू, हे बंद करा. हे कुठंच लिहिलं नाही किंवा मला ग्रंथ आणून दाखवा. आपल्या कुठल्याच ग्रंथात असं नाहीये की ज्या बाईचा नवरा गेलाय तिला चांगल्या कार्यक्रमात बोलवायचं नाही, तिला कुंकू लावू द्यायचं नाही. अरे एखाद्या नवरा घेणाऱ्या बाईनं जर कुंकू लावलं ना एका कुमारिकेच्या कपाळाला तर ती भगवंताकडे एवढंच मागणं मागेल, देवा जे दुःख माझ्या पदरात आलं ते हिच्या पदरात पडू देऊ नको, एवढंच मागणं तुझ्याकडे मागते असं म्हणून करा ना विचार. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर? गे नवरा गेल्यावर ना, अगं तिला नवऱ्यासोबतच जाऊ वाटलं होतं पण ती लेकराबाळाकडे बघून जगली रे. जिनं नवऱ्यानंतर सुद्धा पातिव्रात्य सांभाळलं, जिनं नवऱ्यानंतर त्या पंढरपुराचा रखमाई आणि विठ्ठल दोन्ही झाली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळे कमी किंमत देणं कितपत योग्य आहे का? हे कोणी दिला तुम्हाला हा अधिकार श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवायचा? बायकांमध्ये फार चालतं बरं. मी बघितलं ना, एखादा महाराज जर गावात आला, आमचं औक्षण करतात ना माणसं, औक्षण करताना त्या बाईला करू देत नाही जिचा नवरा गेलाय. तिने औक्षण नाही करायचं महाराजाचं. कोणी शिकवलं का तुम्हाला? तिला अधिकार आहे पूजा करायचा, तिला अधिकार आहे अर्चन करायचा, तिला अधिकार आहे व्रत करायचा, तिला अधिकार आहे माणसात बसायचा, तिला अधिकार आहे जगायचा. तिने लेकरच जगवले, मोठे केले, तिने बापाची जागा भरून काढली आहे. हे नाही त्या गोष्टी नका सांगा. मायबाप सांभाळून घ्या. तुम्ही मायबाप सांभाळता हे तुमचं भाग्य आहे.
तुम्हाला आई वडिलांची सेवा करण्याची संधी प्राप्त होती. बघा, जमलं तर एवढं कीर्तनातून घ्या, बाकी तुमचा विषय. देवा मी निश्चिंत आहे, त्याचं कारण आहे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ सगळ्या षड्विकारांनी साथ सोडली, सगळेजण निघून गेले, आता मी एकटा राहिलो बघ देवा. सगळ्या गोष्टीचा त्याग केला. तो का म्हणे घालू तयावरी, आता घालोनी या भार राहिलो निर्विले संती. आता एकटा राहिलो मी, एक आपण. उभा म्हणजे दोन पायावर उभा नाही, उभा म्हणजे सावध. आता सावध झालो मी, स्थिर झालो. आता मला कशाचीच धावपळ नाही, कशाचंच भय नाही. आणि जसा स्थिर झालो ना देवा, माझ्यासारखं कोणी शोभूनच दिसत नाही. तुझं नाव माझ्या मुखात आलं की मी इतका देखणं दिसतो, तुला कायच सांगू बघ विठ्ठला. मग माझी विनंती आहे, तुम्हालाही देखणं दिसायचं असेल तर भजन करणं गरजेचं आहे. दोन्ही हात. आयुष्य छान घालवायचं ना, सुंदर घालवायचं ना, देखणं आयुष्य घालवायचं, दोन्ही. हे बघा, जेवढे चांगले हात वर तेवढं भगवंताविषयी चांगलं प्रेम, की मला काही भय नाहीये, चिंता नाहीये, मी निवांत आहे परमार्थ करायला. जरा आखूड हात म्हणजे मी जरा गुतलेला आहे, लय कोटाने केलेत मी जिंदगीत येऊन. आणि खाली हात म्हणजे मला ऍटिट्यूड आहे, मला गरजच नाहीये देवाची, मी खंबीर आहे माझं माझं बघायला. हे अहंकाराचं लक्षण. दोन्ही हात प्रेमाने, जसं जमेल तुम्हाला तुमच्या इट्स युअर कॉल, तुमचं थिंकिंग आहे ते प्रेमाने. शोभनीय वाटो नाही तर नाही वाटो, मला लोभ तुझाच, मोह तुझाच, आशा तुझीच आणि शोभा देखील तुझ्याच नामाची. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अभ्यास अखंडितपणे या कदम कुटुंबियांनी, वैकुंठवासी बाळूदादा कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त घातलेला हा सोहळा सर्व सोयरे राहिले मंडळी, आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये, सानिध्यामध्ये हा सोहळा, त्यांची मुलं मुली या सगळ्यांच्या आयोजनातून या कदम कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण या कुटुंबाने वडिलांच्या स्मरणार्थ हा सोहळा उभा केला म्हणून यांचं खरंच कौतुक आहे. हे संस्कारांची पावती आहे. उपस्थित आहे सगळ्यांच्या मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज हरिभक्त परायण, रणधीर महाराज हरिभक्त परायण, ओंकार महाराज हरिभक्त परायण, रणधीर महाराज दोन्ही स्वराचं स्वरूप आहेत महाराज बरं का. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. भगवंताने अजून किती मोठं करावं, देवाचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुमच्या कंठात माऊलींनी दिली, ही श्रीमंती सगळ्यात मोठी आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा दोघांच्या. तुमच्यामुळे सेवा गोड झाली. टाळकरी, उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण भाऊ महाराज हरिभक्त परायण, भाऊ महाराज, उमेश महाराज चरणावर साष्टांग दंडवत तुम्हा दोघांच्या. अगदी गोड सुंदर प्रकावास तुम्ही वाजवला. माऊली तुम्हाला असं वृद्धिंगत करू माऊलींच्या मी प्रार्थना. त्याचबरोबर हरिभक्त परायण रावसाहेब महाराज माझ्या चरणावर साष्टांग दंडवत. विनेकरी दादा, सगळी 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 मंडळी, व्यासपीठावरील सगळी मंडळी, आमचे पेटीवादक दादा, अगदी या भागामध्ये सेवेला अखंडितपणे सगळी माणसं उपस्थित असतात. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. आमचे सांगोल्याचे पप्पा असतील त्यांचे देखील, आमचे नाना असतील नेरळीचे त्यांचे देखील मनस्वी, डेंगऱ्याचे
त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळी मंडळी तुम्ही चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या, त्याचबरोबर माईकडे दादा, कॅमेरावाले दादा, सगळी मंडळी तुम्ही उपस्थित आहात. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम या लेकीचा. माझ्यासोबत आहे श्रद्धा गोड कीर्तन, त्यांचे मनस्वी आभार. बरीच माणसं म्हणतात एवढा पैसा घेता करता काय, ठेवता कुठं, तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का? हा, मोठे मोठे पाकिटं घेता तुम्ही, अरे घेतोच, पण एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकारनं अनुदान, ना ट्रस्ट, ना मंत्री, ना खासदार, फक्त कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था आहे 4 मजली, ज्यामध्ये 150 पोरी या सामर्थ्यानं सांभाळते. स्कूल बस पासून त्यांच्या रेग्युलर शिक्षणापर्यंत सगळं आम्ही बघतो. तर हे काय ना, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं की सुधारलंच परमार्थ तसं तुम्हाला महाराज बरं. त्याच्यामुळे तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर क्षमा. सेवेला विराम. बरोबर 12 वाजण्यात पुष्पवृष्टी केली जाईल आणि त्यानंतर आरती होईल. ज्ञानेश्वर तुम्ही कृपा असू द्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. अपने माता पिता बिठाएला